नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत जॉय ऑफ गिविंग या डोनेशन ड्राईव्हसाठी. जॉय ऑफ गिविंग म्हणजे एक असा उपक्रम इथे डोंगरात भटकणारे भटके डोंगरात राहणाऱ्या स्थानिकांना दिवाळीच्या सणात भेटवस्तू देत असतात. वर्षभर ट्रेकर्स मंडळींच्या मदतीला धावणाऱ्या सह्याद्रीतल्या गावकऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी घातलेला हा एक घाट. तर यावेळी आम्ही भेट देणार होतो शहापूर तालुक्यातील कसाराजवळील दापूरमाळ या गावाला. डोंगर पायथ्याला असलेल्या माळ गावी आम्ही गाडीने पोहोचलो. सोबत असते समाजाच्या विविध भागातून गोळा केलेली मदत. आता इथून पुढे ही सर्व मदत स्वतःच्या पाठीवर उचलून ट्रेक करायचा असतो. आम्ही सर्व उत्साही कार्यकर्ते असतो 80 जण, पण वजन वाहून न्यायला हे मनुष्यबळी कमी पडते. मग काय, ग्रामस्थ म्हणतात कमी तिथे आम्ही. आज आपल्याला ते एवढं पाणी बिणी देत आहे तिथे प्यायला. पावसाळा संपला की खाली डॅम दिसतो ना जेव्हा तिथून त्यांना पाणी भरून आणावं. सूर्य डोक्यावर तळपत असतो. डोंगरातली ही अशी वाट कस पाहत असते. आणि ही वाट जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर कल्पना करा पावसाच्या वाटेची काय अवस्था असेल. आजारी वगैरे पडल्यानंतर कसं हाच रस्ता काय इकडेच का? गाडी उभी केले ना तिथं फोन करून सांगायचा का गाडी घेऊन या, मग तिकडून पळत पळत घेऊन यायला. 15 ते 20 किलो वजन पाठीवर घेऊन दिवसाचा ट्रेक करून आम्ही पोहोचतो आमच्या पहिल्या गावात. गावात पोहोचता कोकम सरबत पिऊन आमचा उत्साह पुन्हा एकदा वाढतो. आता ज्यासाठी आम्ही आलो होतो त्या मदत वाटपाची सुरुवात होते. प्रत्येक घरातील स्त्रीकडे नव्या भेटवस्तू देण्यात आल्या. त्यात होतं चटई, फराळ, टॉवेल, साडी, ब्लँकेट व काही जुने कपडे. आणि प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्याला स्कूल बॅग व फराळ असे वाटप करण्यात आले. हा उपक्रम फक्त मदत वाटपापुरती मर्यादित नसून तिथल्या संस्कृतीशी व माणसांशीही आमचा एक मेळ आहे. या वाडीतला आमचा कार्यक्रम आटपून आम्ही आता निघालो दुसऱ्या वाडीकडे जायला. आम्हा डोंगर भटक्यांसाठी खरं सोनं तर हेच आहे. सोनकीच्या फुलांचा बहर जिथे आमची श्रीमंती तिथे. हा आहे आमचा छोटा कार्यकर्ता उर्फ रुद्र. या वयात त्याला असलेल्या निसर्गाचं प्रेम आणि समाजसेवेचा भान बघता हा उद्या आपल्या देशाचं भविष्य नक्की बनेल. तर ही आहे येथील प्राथमिक शाळा. एखाद्या घराचा बेडरूम असेल तेवढ्यात ही पूर्ण शाळा वसलेली आहे. ग्रामस्थांच्या विनंतीवरून आम्ही येथे शेड घालून देणार आहोत, जेणेकरून येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये कोणतीच बाधा येणार नाही. तर त्यासाठीचं भूमिपूजन हे पार पडलं. आजचा बर्थडे बॉय व शेफ विशाल पाटील याच्या हस्ते. आम्ही या गावच्या वतीने शाळेच्या वतीने पूर्ण आपले धन्यवाद करतो आणि असेच आमच्या या गावावर तुमचे प्रेम राहू द्या अशी आशा करतो. धन्यवाद. या वाडीतही भेटवस्तू व इतर साहित्यांचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर आमचे NSSचे विद्यार्थी यांनी गावातील विद्यार्थ्यांच्या सोबत काही ॲक्टिव्हिटीज केल्या. त्यानंतर भोजन कार्यक्रम आटपून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. आणि आजचा उगाच आपला मोमेंट ऑफ द डे आहे.